हो ऐका ना, गाडी थांबवा ना जरा. ट्रिपला नाही चाललोय आपण, गाडी थांबत थांबत जायला. ऑलरेडी आपल्याला उशीर झाला. हो मी काही फोटो काढायला थांबायला सांगत नाहीये. मला मला मळमळत आहे. मळमळत आहे. डोळ्यासोबत कानही काम करायचे बंद झालेत का तुमचे? मला उलटी येते. तुम्ही गाडी बाजूला घ्या ना. आधी सांगायचं ना तुला मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम आहे. गाडीत बसलीस कशाला तू? हो मला पण आताच कळते काय ते मोशन सिकनेस. मी काही गाडीत जन्मले नाही आणि सतत काय मी गाडीत नसते. हे बघा, मी कधी कधी गाडीत बसते आणि मला कसं तरी होते. तुम्ही गाडी बाजूला घ्या ना. गाडी बाजूला घ्या लवकर. आधी सांगितलं असतं तर टॅबलेट घेतली असती ना आपण. नाही म्हणजे आता कळलं तर आता घेऊ आपण जाताना. नाही नको. तुमचा रुमाल खराब होईल. नको. तू माठ आहेस का? रुमाल तोंड पुसायलाच वापरला जातो ना. रुमाल अंग पुसायला वापरत नाही इतकं मलाही कळत. इतकी माठ नाहीये मी. कळतं ना तुला, मग घे ना वापर. हो मी तुमचा रुमाल वापरला तर तुम्ही पार्टीत काय बिन रुमालाचे फिरणार आहात का? पार्टीमध्ये टिश्यू पेपर्स असतात ते वापरू शकतो मी. घे रुमाल. बरं मी तुमचा रुमाल घेतला तर परत देणार नाही. हा का? अहो असं कसं देणार? म्हणजे धुवून देईन. तुला काय करायचं ते कर. रुमाल घे आणि वापर. ओके चला. बरं वाटतं आता? हो पण गोळी घेताय ना तुम्ही? हो, पुढे मेडिकल आलं की घेऊ आपण. डोंट वरी. सीट बेल्ट. काय? काय विचारतेस? सीट बेल्ट लाव. मला नाही लावायचं. तुला विचारत नाही, सांगतोय. सीट बेल्ट लावायचं. सीट बेल्ट लाव. अहो मला नाही लावायचंय कारण सीट बेल्ट लावल्यानंतरच मला ते मळमळायला लागलं होतं. नको. सीट बेल्ट आणि मोशन सिकनेस याचं काही कनेक्शन नाही. हे बघा माझी इच्छा नाहीये. तुझी इच्छा विचारली आहे मी. ते कंपल्सरी असतं. लाव सीट बेल्ट. काय माहिती कुठल्या मूर्खाने आयडिया काढली. काय म्हणजे इतक्या मोठ्या कार कंपनीज, मोठे कार डिझायनर्स जे सीट बेल्ट लावतात सेफ्टीसाठी, ते तुझ्या मते मूर्ख आहेत? हा, सेफ्टी? कसलं सेफ्टी? अहो ते अंग बांधल्यासारखं वाटतं त्यात. सीट बेल्ट शिवाय एअर बॅग्स ओपन होत नाही. अहो
अहो मगाशी लावला होता ना सीट बेल्ट, तेव्हा कुठे एअरबॅग ओपन झाला? ऍक्सिडेंट झाल्यावर एअरबॅग्स ओपन होतात, त्यासाठी सीट बेल्ट लागते. अगं बाई, ऍक्सिडेंट? तुम्हाला येते ना नीट गाडी चालवता? प्लीज माझे पेशन्स टेस्ट करू नकोस. का तू एकदा सांगितलेलं ऐकत नाहीस? का तुला प्रत्येक गोष्ट समजावून सांगावी लागते? आपण अचानक जाताना कोणी अचानक मध्ये आलं, मला अचानक ब्रेक्स मारावे लागलेत, तर आपण ह्या डॅशबोर्डवर विंडस्क्रीनवर आदळू शकतो. ते होऊ नये म्हणून सीट बेल्ट असते, म्हणून सीट बेल्ट लावावी लागते. कळलंय तुला की मी आता लिखित तुला किती बोलताय तुम्ही? लावलंय मी सीट बेल्ट, हा बघा. 4 डोळे तरी सुद्धा दिसत नाही. मीरा, तू हे जे करतेस ना, लावलाय सीट बेल्ट, ऐकलंय तुमचं. चला आता. जर तू हे बिस्किट खाल्लंस तर तिकडे तुझ्या आईवडिलांचा जीव वाचेल, आणि जर तू हे बिस्किट नाही खाल्लंस तर तुझ्या आईवडिलांचा मृत्यू जागच्या जागी होईल. मीरा, 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 ऐक, ऐक मीरा, धोका आहे, धोका अगं. थांबा. आयु मॅड, काय झालं अचानक? का ओरडलीस तू? काय समोर? मीरा, आर यू सिरियस? तू या घरट्यासाठी अशी अचानक गाडी थांबायला लावलीस? त्यात अंडी तरी आहेत का? बरं झालं ना नाहीये. मीरा, या घरट्याच्या नादात ना आपला ऍक्सिडेंट झाला असता. कळतंय का तुला? तुम्ही असं का बोलताय? अहो त्या पक्ष्याने आपल्या पिल्लांसाठी किती मेहनतीने हे घरटं बांधलं असणार. आपण त्यांची मेहनत फुकट जाऊ द्यायची होती का? हो, या शहरात ना एक काडी मिळणं सुद्धा कठीण आहे. पण त्या पक्ष्यांनी किती मेहनतीने बांधलं असणार याचा तर विचार करा ना तुम्ही. आणि शेवटी घर ते घर असतं ना. मीरा, मीरा, ऐक, अरे वेदाच्या जीवाला धोका आहे. मायाने विष घातलेलं बिस्किट खायला दिलंय तिला. मीरा, लवकर घरी चल. काय? अहो ऐका माझं, गाडी वळवा, आपल्याला घरी जायचंय. आपल्याला पार्टीला जायचं. अहो नाही, आपल्याला घरी जावं लागेल कारण वेदाचा जीव धोक्यात आहे. तुम्ही चला आधी. मीरा, काय नॉनसेन्स बोलतीयस तू? कोणी सांगितलं तुला हे? अहो मी म्हणतेय ना तुम्हाला, मला हरी म्हणाला आताच. आपल्याला घरी जावं लागेल लवकरात लवकर. तुम्ही गाडी वळवा आधी. अहो बघताय काय, वेदाच्या जीवाचा प्रश्न आहे. तुम्ही चला ना लवकर.
अजून कणकण आहेच. ते काय करताय? काय करणार, डोकं जड झालं, जरा चहा करते. नाही आता चहा वगैरे बनवू नका. तुम्ही मस्तपैकी शेवयाची खीर बनवा आणि छान केशर घातलेलं दूध टाका त्यात. भरपूर काजू बदाम टाका, मला खूप आवडते अशी खीर. हे काय करताय तुम्ही? तू बरी आहेस ना ग? हा नाही, आम्हाला दोघांना ताप आला होता, तो तुला चढलाय का आता? अगं बायको, ती सांगते तसं कर ना, कर काहीतरी गोडाचं. काय ना, ह्याच्या पुढे 6 महिने आपल्याला काहीही गोड खाता येणार नाही. हा का सगळ्यांना काय डायबिटीज होणार आहे? हा डायबिटीज नाही, पण लवकरच सगळ्यांना हार्ट अटॅक येईल. हार्ट अटॅक? सगळ्यांना काहीही बोलू नकोस. हार्ट अटॅक वगैरे कशाला येईल? हे बघ, तुला जे काही सांगायचं ना नीट सांग, स्पष्ट सांग, मला कळेल असं सांग. हा सांगते, सगळं सांगते. मी वेदाला ते पॉइझनस बिस्किट खायला भाग पडलेलं आहे. काय? खूप म्हणजे गेली का ती आता? नाही गेली नाही, पण लवकर मरेल आता. अगं बायको, ती सांगते तसं कर ना पटकन काहीतरी गोडाचं. वाट कसली बघतेस? खीर कर पटकन. हा वा 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 वा, हे तर सोन्याहून पिवळं झालं. वा वा, चला घरात आहेत नाही तेवढे सगळे ड्रायफ्रूट घालून करते खीर चहा नंतर. चला हे बाजूला ठेवा, खीर करायलाच घेते. वेदा नको. वेदा काय केलंस तू? वेदा ते बिस्किट ठेवून का ती? वेदा बिस्किट ठेवून का ती? काय होते तुला? वेदा बिस्किट ठेवून बाळा. वेदा इकडे बघ, माझ्याकडे बघ. डोळे उघडे ठेव ना राजा, डोळे बंद करू नको. बिस्किट तू का दे तू? अथर्व बघा रे, आपली वेदाला काय होत? वेदा सावकाश राजा. काय होणार रे राजा तुला? आई माझी वेदा. आई माझ्या वेदाला बघा ना काय होतंय. तिने मायाने दिलेलं विषारी बिस्किट का? वेदा वेदा, काय होतं तुला? वेदा वेदा इकडे बघ, माझ्याकडे बघ. वेदा डोळे उघडे ठेव. हा डोळे बंद करू नकोस राजा.
आई आहे इथेच आहे. वेदा वेदा ऐक 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 माझ्याकडे बघ. डोळे उघड. डोळे उघड. वेदा वेदा वेद अहो फास्ट गाडी चालवा ना, आपल्याला लवकर घरी पोहोचावं लागणार आहे. मीरा तू काय होऊ नकोस, मी फास्टच चालवतोय. एकतर तुम्हाला सांगत नाहीस की माझ्या वेदाला झालं काय. हे बघा मी तुम्हाला सगळं नंतर सांगते, माझ्यावरती विश्वास ठेवा. आधी आपण घरी पोहोचणं गरजेचं आहे. तुम्ही जरा फास्ट चालवा ना गाडी. विश्वास बघूया. काही झालं तर मी काय करू? पूर्ण वेदा डोळे उघड. डोळे आई म्हणून हरले मी. हरले मी. आई म्हणून हरले मी. Why?